नमस्कार. सांगली केसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत. शैक्षणिक क्षेत्रातील एक बातमी. सांगलीतील तन्मय प्रशांत शहा याने सनदी लेखापाल म्हणजेच सीएच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे. या परीक्षेत सांगली जिल्ह्यातील 36 विद्यार्थ्यांपैकी फक्त 3च विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी तन्मय हा एक. अत्यंत कठीण समजला जाणाऱ्या या परीक्षेत तन्मय याने सातत्यपूर्ण मेहनत, नियोजनबद्ध अभ्यास आणि दृढ निश्चयाच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. तन्मय शहा याने सांगली केसरी न्यूज चॅनलशी केलेली बातचीत. नमस्कार. पहिला तर धन्यवाद केसरी चॅनलला ही संधी देण्यासाठी. माझे नाव तन्मय प्रशांत शहा, चार्टर्ड अकाउंटंट, CA तन्मय शहा, आणि मी सांगलीचाच आहे. आज मला हे सांगताना खूप आनंद होतो की ज्या परीक्षेला सगळ्यात अवघड परीक्षा म्हटली जाते भारतात, चार्टर्ड अकाउंटन्सी, ह्याचे तिन्हीच्या तिन्ही लेवल मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये म्हणजेच पहिल्या प्रयत्नात मी क्लिअर केले. आणि मी आत्ता 22 वर्षाचा आहे. आणि आपल्या सांगलीमध्ये 120 जण होते, त्यातील फक्त 6 जण ही परीक्षा क्लिअर करू शकले. मी 10वी पर्यंत तर एकदम ॲव्हरेज स्टुडंटच होतो. सो मला स्कोअर पण माझा 80% to 90% ह्या रेंजमध्ये जायचा. मी कधी पण 90 अबाव नव्हतो. आणि इवन 12वी मध्ये पण माझा सेम परफॉर्मन्स होता. थोडंसं कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट होता आणि सायन्समध्ये नव्हता. सो त्यामुळे मी कॉमर्स क्षेत्र चूज केलो. आणि त्यानंतर मग CA फाउंडेशन दिली. आणि CA फाउंडेशन दिल्यानंतर समजलं की मला ह्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे. हे जे सब्जेक्ट्स आहेत, जसे की ऑडिट झालं, टॅक्सेशन झालं, फायनान्स झालं, हे सब्जेक्ट मला खूप आवडायला लागले. इव्हेंच्युअली जेव्हा CA इंटरमिजिएट दिलो, जी त्याची सेकंड लेवल आहे, सो ती थोडीशी टफ असते. CA फाउंडेशन पेक्षा पण टफ असते. आणि त्या एजमध्ये खूप चॅलेंजिंग कॉन्सेप्ट असतात. सो ती पण एक्झाम दिली. ती पण पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालो. आणि त्यानंतर मग स्वतःचा एक आत्मविश्वास वाटला. मग त्या हिशोबाने मग मी मुंबईला गेलो माझी आर्टिकलशिप करायला 3 वर्षाची. मुंबईमध्ये पण एक मोठी फर्म आहे, बिग 6 फर्म म्हणतात त्यांना, ग्रँट थॉर्न्टन. तिथे मी माझे आर्टिकलशिप कम्प्लीट केले. आणि मग त्यानंतर मी मग CA फायनल दिलो. आणि आणि त्याबरोबर मग CA फायनली उत्तीर्ण झालो. सो पहिला असा प्लॅन नव्हता माझा काही की मला CA करायचा आहे. सो माझ्या वडिलांनी मला ती आयडिया डोक्यात घातली की आपल्या कॉमर्स मधला सगळ्यात टॉप कोर्स म्हणजे CA कोर्स. पण एक समाजात भीती असते की CA मध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला अटेम्प्ट्स लागतात, कधी पण फर्स्ट टाइम मध्ये होत नाही, नाहीतर 7, 8, 10 वर्ष लागतात CA बनायला. आणि आम्ही आमच्या जवळपास पण अशीच उदाहरणं बघितलेली. सो थोडीशी ती भीती होती की जर मी पण ह्या क्षेत्रात अडकलो तर मी बाहेर पडू नाही शकणार. पण इव्हेंच्युअली माझ्या कुटुंबाच्या सपोर्टनं आणि त्याचबरोबर मला जे शिक्षक भेटले, जे वेळोवेळी मला जी मित्र भेटली, सो त्यांच्यामुळं मला खूप हेल्प झाली. आणि CA एवढं मला टफ वाटलंच नाही. सो भले त्याचा रिझल्ट 8 to 10% असेल, 0.5% जरी असला, तरी पण माझ्यासाठी इट वॉज माय पॅशन. सो जेव्हा पण अभ्यास करायचो, मला एवढा कष्ट आलाच नाही की 12 तास 14 तास अभ्यास करणं एवढा प्रॉब्लेम वाटला. सो माझ्या यशामध्ये माझ्यापेक्षा जास्त मी माझ्या फॅमिलीला क्रेडिट देईन. कारण आज त्यांनी मला जागोजागी सपोर्ट केलाय. मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन येऊन दिलं नाही. फॅमिली मॅटर्स जे पण कुठल्याही गोष्टींचा माझ्यावर प्रेशर नव्हतं. सो मला घरी म्हणायचे, तू तुझ्या हिशोबानं कर, तुला काही प्रॉब्लेम नाही आहे, जरी अटेम्प्ट लागला, जरी फेल जरी झालास तरी काही इश्यू नाही आहे. सो तो एक फॅमिलीचा माझ्यावर आत्मविश्वास होता. त्यामुळेच मी हे यश प्राप्त करू शकलो असं मला वाटतंय. ह्या CA कोर्समध्ये माझी प्रेरणा माझी फॅमिलीच होती. सगळ्यात मोठी प्रेरणा माझी फॅमिली होती, कारण मला फॅमिलीसाठी काहीतरी करायचं होतं. माझा परिवार पण तेवढा मॅच्युअर्ड होता की त्यांनी मला कुठल्याही प्रेशर खाली ठेवलं नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की पहिल्यापासून मी ॲव्हरेज स्टुडंट असल्यामुळे ना, मला वाटत होतं की मी अजून काहीतरी चांगलं करू शकत होतो. सो ती भूक तर होती, पण त्यावेळी ती तेवढी माझ्याकडं क्षमता नव्हती त्या गोष्टी करायची. सो जेव्हा मला हे एक फ्युएल भेटलं CAचं,
सो सीएचं जेव्हा मला समजल्या गोष्टी की एकदा तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट बनल्यावर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये खूप रिस्पेक्ट भेटते. प्रत्येक जागी तुम्हाला कंपनीजमध्ये पण खूप रिस्पेक्ट आहे. तिथं तुम्हाला बोलवतात जॉब करायसाठी आणि चांगला पॅकेज देतात, चांगला पगार देतात. सो येस, हीच माझी प्रेरणा होती हे सीए एक्झाम क्लिअर करण्यासाठी. सो च्या नियोजनामध्ये मी सांगेन की प्रत्येक गोष्ट जी मी करत होतो, जो अभ्यास मला करायचा होता, तो माझा प्लॅन्ड असायचा. त्याचं एक पूर्व प्लॅनिंग मी करून ठेवायचो, माझ्या पेपरवर लिहून ठेवायचो, नाहीतर मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर बनवून ठेवायचो, की मला आता माझा टोटल कोर्स एवढा मोठा आहे, माझ्याकडे एवढं टाइम आहे आणि मला प्रत्येक दिवशी मला एवढा अभ्यास करायला लागेल आणि जेव्हा पण नेक्स्ट डे असायचा, त्या दिवशी रात्री मी लिहून ठेवायचो, की मला हे सब्जेक्ट दुसऱ्या दिवशी करायचे आहेत आणि मला टेस्ट कधी द्यायची आहे आणि त्याच हिशोबानं प्रत्येक गोष्ट मी प्लॅन करून केली होती. सो असा कुठलाही दिवस नव्हता की मी सकाळी उठलोय आणि मला माहीतच नाही आज करायचं काय आहे. सो प्रत्येक दिवशीचा माझा जो प्लॅन, माझी स्ट्रॅटेजी ती पूर्ण क्लिअर असायची. मी दिवसाचे सीए फायनलसाठी तर 14 ते 15 तास द्यायचो आणि एंडला तर असं झालं होतं की लिटरली 5-6 तासच झोपायचो आणि बाकीचा पूर्ण वेळ अभ्यासात आणि इव्हन मी 3rd फ्लोअरवर अभ्यास करायचो आणि बेसिकली किचन माझं 1st फ्लोअरवर असं होतं. सो तो टाइम वाचवायसाठी पण जेवण आणि नाश्ता हा पूर्ण माझ्या रूममध्ये जायचा. माझी मम्मी, काकी ते घेऊन यायचे नाश्ता. टाइम तर मी थोडा असाच वाचवला छोट्या छोट्या गोष्टीतनं. फिटनेसकडे पहिला लक्ष दिला, पण नंतर जेवढा अभ्यास होता त्या हिशोबानं मला पण ते अफोर्डेबल नव्हतं की फिटनेस आणि ह्यासाठी आता वेळ काढेल. येस, सो मोस्टली मी अभ्यास 14 ते 15 तास केला आणि ऑडिट नावाचा एक सब्जेक्ट आहे सीए कोर्समध्ये, जो सगळ्या जणांना त्रास देतो आणि तसं मलाही त्रास दिला त्या सब्जेक्टनं. कारण त्यामध्ये बुक खूप मोठी आहे, 1000-1500 पेजेसची बुक आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला वर्ड टू वर्ड लक्षात ठेवायच्या असतात. सो हा त्या सब्जेक्टचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता आणि जेव्हा पण एक्झाममध्ये असेल, तुम्ही तुमचे लॉजिकली गोष्टी लिहू शकत नाहीत, जे तुम्हाला वाटतात. आहे तसं लिहायला लागतं, जे पुस्तकात लिहिलंय 4 पॉइंट्स तर 4 पॉइंट्स लिहायला लागतात. सो ती गोष्ट मला लक्षात ठेवायलाच लागणार होती. सो त्यामुळं ते लक्षात ठेवायला लागणार होते. सो मी त्याची मल्टिपल रिव्हिजन्स केले. सो जी गोष्ट मी बाकीच्या सब्जेक्ट्सना मी 3 रिव्हिजन केले असतील, तर ह्यासाठी मी 10 रिव्हिजन केले. मी रोज ती गोष्ट वाचायचो, कंटिन्युअस वाचायचो, जोपर्यंत ती मला क्रॅक होत नाही. सो येस, सो त्या सब्जेक्टला मी तसंच टॅकल केलं आणि अल्टिमेटली ॲट दी एंड मला त्यामध्ये स्कोर पण खूप चांगला आला. सो मी ऑल ओव्हर सीए लेव्हल माझी जी कोचिंग होती ती मी ऑनलाईनच केली होती. सो कुठल्याही कोचिंग क्लासमध्ये मी फिजिकली गेलो नाही. सो ऑनलाईन केली होती आणि ऑनलाईनमध्ये सगळ्यात मोठं एकच डिस्ट्रॅक्शन असतं की तुम्ही घरी बसता आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही लेक्चर करत असता. हा एक फायदा पण आहे आणि एक नुकसान पण आहे. ह्यासाठी मी स्वतःवर बंधन आणले होते की मला ह्या डे पर्यंत हे कम्प्लीट करायचीच आहेत लेक्चर. सो मी तसा प्लॅन केला असल्यामुळे टाइममध्ये लेक्चर कम्प्लीट केले. दुसरा एक प्रॉब्लेम असतो ऑनलाईन कोचिंगमध्ये की डाऊट सॉल्व्हिंगचा. सो डाऊट सॉल्व्हिंगचा मला इश्यू आला, बट आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे चॅट जीपीटी आहे, नाहीतर माझे मी फ्रेंड्स ग्रुप आम्ही असा बनवून ठेवलेला की कुठला पण डाऊट आला तर तो 5-6 जणांचाच फ्रेंड्स ग्रुप होता. सो तिथनं आमच्या ते गोष्टी क्लिअर व्हायच्या. सो ऑल ओव्हर मी मोस्टली युट्यूब आणि ऑनलाईन लेक्चर्सवरच होतो. बट सगळ्यात महत्वाचं आहे सीए कोर्समध्ये तुमचा सेल्फ स्टडी. सो जर ऑनलाईन लेक्चर्स हे फक्त 10% तुम्हाला हेल्प करतील, बट 90% विल कॉन्ट्रीब्युट युअर सेल्फ स्टडी ओनली. सो सेल्फ स्टडी जो स्वतःचा अभ्यास असेल, त्यासाठी मग पूर्ण पुस्तकात आपल्याला एकटंच बसायचं आहे, एकटाच अभ्यास करायचा आहे. सो 8-10 तास माझ्या दिवसाची अशीच असायची की 4 तास लेक्चर करायचा आणि 10 तास अभ्यास करायचा स्वतःचा. सगळ्यात मोठं आव्हान मी म्हणेन हा थोडासा जो समाजात म्हणतात की सीए खूप टफ आहे. सो त्यामुळे एक निगेटिव्हिटी थोडीशी होती, एक 2-3% की जर नाही झालं तर काय? जर नाही झालं तर मग परत मला शून्यापासून सुरुवात करायला लागेल. कारण सीए कोर्स असा आहे की जरी तुम्ही एक सब्जेक्टमध्ये जरी फेल झाला तरी तुम्हाला परत ग्रुप द्यायला लागतो आणि परत बाकी सारी सब्जेक्ट द्यायला लागतात. सो ही एक भीती होती. पण ज्या हिशोबाने मी प्रिपरेशन करत होतो, ज्या हिशोबाने मी टेस्ट सिरीज दिली, प्रत्येक गोष्ट टाइम टू टाइम कम्प्लीट केल्यामुळं ॲट दी एंड मला एवढा त्याचा प्रॉब्लेम आला नाही आणि सो अल्टिमेटली ती पण भीती मी ओव्हरकम केली. आणि मेन मी यामध्ये हेच सांगेन की जेव्हा आपण बिझी असतो, जेव्हा आपल्याकडे डोक्यात गोष्टी आहेत करायला, तेव्हा आपण हा विचार करत नाही की काय फेल झालं तर काय होईल, नाही तर हे मोस्टली डिस्ट्रॅक्शन्स येत नाहीत.
एक वन ऑफ मेजर डिस्ट्रॅक्शन असते सोशल मीडिया. सो सोशल मीडियामुळे पण इंस्टाग्राम आणि ह्यामध्ये पण खूप वेळ जातो स्नॅपचॅटमध्ये. सो मी पहिल्यापासूनच इंस्टाग्रामवर पण नव्हतो, स्नॅपचॅटवर पण नव्हतो, व्हॉट्सअप पण इव्हन मी डिलीट केलं होतं. सो जे पण मला फ्रेंड्स पण कनेक्ट करायचे ते कॉल थ्रू करायचे आणि मॅक्स टू मॅक्स मी अर्धा पाऊण तास ती गोष्ट पण कम्प्लीट करायचो. सो त्यामुळं असं डिस्ट्रॅक्शन्स मेजर हेच होते माझे, सोशल मीडिया आणि ही थोडीशी सोसायटीमधली भीती. जेव्हा पण आपण अभ्यास करतो ना एकटा, म्हणजे मी लायब्ररीला जात नव्हतो. सो जेव्हा एकटा अभ्यास करायचो तेव्हा ओव्हर थिंकिंग पण बरीच व्हायची. मी कुठल्याही गोष्टीचा खूप विचार करत बसायचो. त्यानं माझा वेळ जायचा. अल्टिमेटली झालं काय, मी 2-3 असे सब्जेक्ट होते ते माझे वीक राहून गेले. कारण मेन टाईममध्ये मी खूप ओव्हर थिंकिंग केली जेव्हा मला अभ्यास करायची गरज होती. सो त्याचा इम्पॅक्ट माझ्या टेस्ट सिरीजवर आला. टेस्ट सिरीज मध्ये मला त्याचे मार्क्स चांगले आले नाहीत. सो त्यामुळं हा एक मोठा सेटबॅक होता माझ्यासाठी, की ज्यामुळं मला ती थोडीशी निराशा वाटली, की बहुतेक हा ग्रुप एक निघणार नाही. पण जेव्हा मला स्कोअर आला माझा टेस्ट सिरीजमध्ये तेव्हा मला समजलं, की माझा तिथं अभ्यास कमी पडतोय. तर त्यावेळीच मी ह्या गोष्टी थांबवल्या. जास्तीत जास्त मेडिटेशन थोडं केलं दिवसाचं. 5 मिनिट मेडिटेशन करायचो आणि मोस्टली देवाची गाणी ऐकायचो. तर त्यामुळं मला खूप मदत झाली या गोष्टीला ओव्हरकम करायसाठी. सो जी ओव्हर थिंकिंग माझी व्हायची ती बरीच ह्याच्यातनं ओव्हरकम झाली आणि मग पूर्ण अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि येस, ह्या यशामागं मला एकच वाटतंय, की जेव्हा आपण तेच काम करतो जे आपल्याला आवडतंय, तेव्हा ते आपल्याला काम एवढं वाटत नाही. ते आपल्याला एन्जॉयमेंट असतं ते. म्हणजे जेव्हा पण मी गणितं सॉल्व्ह करायचो, आमच्या इथं फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणून सब्जेक्ट आहे. सो खूप मोठी गणितं असायची. पण बऱ्याच जणांना ती डिफिकल्ट वाटायची. बरेच जण ते गोष्टी सोडून द्यायचे एक्झामसाठी, की ते म्हणायचे हे नाही करायचं. बट माझ्यासाठी ते एक पॅशन सारखं होतं. मी जेव्हा तो अभ्यास करायचा मला खूप मजा यायची ते करताना. म्हणून जेवढे डिफिकल्ट प्रॉब्लेम्स तेवढंच ते मी त्यात घुसायचो आणि मी ट्राय करायचो, की ते लवकरात लवकर त्यातनं सॉल्व्ह करू. तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच ठेवला मी प्रत्येक जागी. सो त्यामुळं हे एक मला कारण वाटतंय, की जेव्हा त्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट येतो, ती गोष्ट आपल्यासाठी ईझी बनून जाते. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज प्लॅनिंग. जेव्हा आपण प्रॉपरली प्लॅन करतो गोष्टींना, आपल्याला माहिती आहे आता कधी काय करायचं आहे. सो त्यावेळी खूप हेल्प होती या गोष्टींची. सो अल्टिमेटली होतं काय, जेव्हा टाईम आपल्याकडे कमी असतो, तेव्हा आपण जास्त स्पीडनं अभ्यास करतो. आणि मध्ये हाच सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे, टाइम कन्स्ट्रेंट. सो तुम्हाला इंटरमिडिएटमध्ये फक्त 9 महिने असतात आणि खूप मोठा सिलेबस असतो. सो त्यामध्ये तुम्हाला स्वतःवर तशी टाईमलाईन्स आणायलाच पाहिजेत. त्या टाईममध्ये हे गोष्टी कंप्लीट करणं आणि मेन टेस्ट सिरीज पण देणं. टेस्ट सिरीज जेव्हा आपण देतो, तेव्हा आपल्याला बऱ्याच चुका समजून जातात, जे आपण एक्झाममध्ये करणार होतो, पण त्याच्या आधीच ते समजून गेल्याबद्दल आपण पुढच्या रिव्हिजनमध्ये त्या गोष्टींची लक्षात ठेवून आपण गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. सो येस, हेच आहे सिक्रेट माझ्यासाठी, की एकतर फर्स्ट तुमची टेस्ट सिरीज टाइम टू टाइम देणे, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंटली प्लॅनिंग करणे आणि थर्ड प्रत्येक गोष्टीला थोडं इंटरेस्ट घेऊन करणे. सो आज AI असल्यामुळं प्रत्येक गोष्टीचे आपल्याला एक्झाम्पल इझिली भेटून जातात. प्रत्येक गोष्टीचं एक सिम्प्लिफाईड व्हर्जन भेटून जातं. सो त्याचा यूज करून त्या कॉन्सेप्ट्सना इझी बनवा आणि सो दॅट अल्टिमेटली ती गोष्ट तुमच्यासाठी एवढी भीतीदायक राहणार नाही. मला जे 6 पेपर असतात CA फायनलमध्ये, त्यामधले 2 थोडेसे अवघड गेले होते. 4 चांगले गेले होते. सो त्यामुळं एक भीती होतीच, की जर झालं नाही तर मग परत मला 2-3 महिने परत अभ्यास करायला लागणार आणि मग परत त्यामध्ये ती थोडीशी भीती तर होतीच. पण ओव्हरऑल पेपर चांगले गेल्यामुळं मी पण थोडंसं रिलॅक्स होतो. 1-1.5 महिने मला घरातल्यांनी पण सांगितलेलं, की "तू काही विचार करू नको त्या गोष्टीचा. आरामात तू 1.5 महिने एन्जॉय कर, बाहेर फिरायला जा, मूव्हीज बघ." सो मी 1-1.5 महिने पूर्ण तेच केलं आणि ज्या दिवशी बरोबर रिझल्ट होता त्या दिवशी आम्ही गुजरातला गेलो होतो. मी आणि माझे फ्रेंड्स, ते पण CAचे मधलेच फ्रेंड्स होते. सो तिथं आमचं देवस्थान होतं. सो तिथं आम्ही गेलो होतो. आणि सकाळी आम्ही माउंटन चढलं आणि नंतर खाली उतरलो आणि लगेच 2 तासानं रिझल्ट आला आणि रिझल्ट जेव्हा बघितलं, की सक्सेसफुल असे 2 ग्रुप्समध्ये बोथ ग्रुप्स क्लिअर झालेत. खूप आनंद म्हणजे गगनात न मावेल असा आनंद होता.
लगेच घरातल्यांना व्हिडिओ कॉल केला, कॉन्फरन्सवर घेतलं. सगळे घरातले पण एकदम खुश. माझे मम्मी, काकी, माझी बहीण सगळे रडायला लागले की त्यांना खूप आनंदाश्रू आले. परत हे जे माझे रिझल्ट नंतरचे पण 5-6 दिवस होते ते माझ्या लाईफमध्ये सगळ्यात बेस्ट आहेत. कारण त्यात मला बरेच गेस्ट भेटायला आले. माझं कौतुक बरंच झालं. माझ्या आई-वडिलांना खूप प्राउड मोमेंट होता तो, त्यांच्यासाठी पण, माझ्या फॅमिलीसाठी प्राउड मोमेंट होता. सो जे पहिला स्वप्न होतं की परिवारासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे आणि ह्या रिझल्टनं ते पूर्ण केलं स्वप्न. सो प्रत्येकांना एवढा वेल विशेस प्रत्येकाने दिले पुढच्या करिअरसाठी. सो खूप छान वाटलं. रिझल्ट बघून खूपच मस्त वाटलं. सीएचे जे स्टुडंट्स आहेत, मी हेच सांगेन की म्हणजे जर तुम्हाला ह्या रिझल्टमुळं साठी जर 5 महिन्याचा वनवास घ्यायला लागत असेल, 5 महिने तुम्हाला सगळ्या गोष्टी सोडायला लागत असतील, मोबाईल सोडायला लागत असेल, थोडंसं फ्रेंड्समध्ये कमी जायला लागत असेल, सो हे वर्थ आहे. कारण एकदा हा क्लिअर रिझल्ट लागला, एकदा जर सक्सेसफुल झालं तर पुढची लाईफ खूप बेटर आहे. बिकॉज मोठ्या मोठ्या कंपनीज तुम्हाला हायर करतील, नाहीतर इव्हन स्वतःची प्रॅक्टिस जरी करायची असेल तरी आज सीएजना खूप चांगलं पॅकेज भेटतं. सो मी हेच म्हणेन की ज्यांचा पण फर्स्ट अटेम्प्ट असेल त्यांनी खूप ह्याला लास्ट अटेम्प्ट बनवा आणि इट इज व्हेरी गोल्डन अपॉर्च्युनिटी. 5-6 महिने पूर्ण तयारी करा, प्लॅनिंग सकट तयारी करा. आणि ज्यांनी रिपीटर्स असतील त्यांच्यासाठी पण मी हेच सांगेन की फेल झाल्याने एवढा फरक नाही पडत, पण जर 2-3 महिने प्रॉपरली अभ्यास केला आणि जर एकदा पास झालं, 2-3 वर्षांना कोणी पण विचारणार नाही की तुम्हाला किती अटेम्प्ट्स लागलेले, नाही तर तुम्हाला तुमचं फेल्युअर का झालं हे कोणी विचारणार नाही. चार्टर्ड अकाउंटंट इज जस्ट चार्टर्ड अकाउंटंट. सो ही सीए डिग्री खूप व्हॅल्युएबल आहे. ह्याच्यात खूप डिग्निटी आहे, इंटिग्रिटी आहे. सो त्यामुळं मी हेच म्हणेन की आत्ता सगळ्यात जास्त परिश्रम घेणे गरजेचं आहे, जर पुढची लाईफ जर एकदम चांगली हवी असेल तर. पुढच्या करिअरमध्ये मला मोस्टली एक 4-5 वर्ष मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करायचं आहे. मोस्टली फायनान्स, व्हॅल्युएशन हे काही फील्ड्स असतात, त्यामध्ये मला काम करायचं आहे. मी सीए बरोबरच अजून एक पण कोर्स करतोय, CFA नावाचा, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट. हा US बेस्ड कोर्स आहे. सो हा पण त्या गोष्टीचं स्पेशलायझेशन सारखा हा कोर्स आहे. सो येस, मोस्टली मला 4-5 वर्ष MNC मध्ये काम करून परत सांगलीमध्ये यायचं आहे आणि सांगलीमध्ये जे पण मार्केट गॅप्स असतील, जिथं पण मी स्वतःचा एफर्ट्स लावून काम करू शकतो ते करायचं आहे. मला जास्त फायनान्समध्ये काम करायचं आहे. माझे छंदमध्ये एक तर मला चेस खेळायला आवडतं खूप, आणि सेकंड मला गाणी ऐकायला खूप आवडतात. सो मी जेव्हा पण मला अभ्यासातनं ब्रेक घ्यायचा असायचा, सो मी मोस्टली गाणी ऐकायचो. तर ते कुठले पण आपले बॉलिवूड सॉंग्स झाले, नंतर देवाचे सॉंग्स झाले. सो हे गाणी ऐकायचो. आणि मला बुक्स वाचायला पण खूप आवडतात, जे मायथॉलॉजिकल बुक्स असतात, जसे महाभारत झालं, रामायण झालं. सो ह्या गोष्टी पण वाचायला खूप आवडतात. जे सांगलीचे विद्यार्थी असेल, मी त्यांना तेच सांगेन की हार्डवर्कचं कुठलं दुसरं अल्टरनेटिव्ह नाही आहे. सगळ्यात मेन आहे हार्डवर्क. स्मार्टवर्क पण आहेच, पण स्मार्टवर्कसाठी पण हार्डवर्क पाहिजे. आणि सीए स्पेसिफिकली हा असा कोर्स आहे ना, ह्यामध्ये हे मॅटर नाही करत की तुम्ही किती हुशार आहे, हे मॅटर करतंय की तुम्ही किती हार्डवर्किंग आहे. आणि मोस्टली मी हे पण सांगायचं ट्राय करेन की जी 6 महिन्याची मेहनत असते ही 3 तासावर डिफाईंड असते. सो त्या 3 तासात पण तेवढंच डोक्याला शांत ठेवणं, त्या 3 तासाच्या परीक्षेमध्ये खूप डोक्याला शांत ठेवणं आणि आपला जे गोल आहे, अल्टिमेट गोल सीए क्लिअर करायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवून पुढचा अभ्यास करायला पाहिजे. आणि एक मी हे पण सांगेन की कधी पण लोअर एम ठेवू नका. म्हणजे एम फॉर बिग. मोठी स्वप्न ठेवल्यावरच ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. आज जर मी विचार केलो असतो की मला कसं पण सीए बनायचं आहे, म्हणजे तर मी फर्स्ट टाइम मोस्टली पहिल्या प्रयत्नात झालो नसतो. मला मे बी 4-5 प्रयत्न करायला लागले असते. बट मी हाच विचार केला होता की सीए मध्ये फर्स्ट टाइम मध्ये तर यायचंच आहे, पण मला स्कोर पण खूप चांगला पाहिजे. सो त्यामुळं माझं इव्हेंच्युअली फर्स्ट टाइम पण झालं, स्कोर पण चांगला आला आणि बाकीचे दुसरे कोर्स पण करायला लागलोय. सो एक स्वतःवर पण एक विश्वास आला की जर मी सीए करू शकतोय तर मी दुनियातली कुठली पण अवघड गोष्ट करू शकतो. सो त्यामुळे मी हेच सांगेन की हार्डवर्क, कन्सिस्टन्सी हेच की आहे ह्या गोष्टीचं. धन्यवाद.